राज्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाच्या ठळक झटपट बातम्या। ई-पॉस नसताना खत विकल्यास फौजदारी, थेट संबंधित कंपनीवर गुन्हा दाखल करण्याचे कृषी विभागाचे आदेश। खतावरील असलेले लिंकिंग आणि काळाबाजार थांबवण्यासाठी शासनाचा उपक्रम। लाडक्या बहिणींसाठी खुशखबर, खात्यामध्ये जमा होणार 4,500 रुपये। ई-केवायसी केलेल्या महिलांच्या बँक खात्यामध्ये 3 महिन्यांचे अनुदान एकत्रित 4,000 रुपये जमा करण्यात येत आहे। भारत आर्थिक संकटात, महागाई, पेट्रोल डिझेल गॅसचे भाव वाढणार, अर्थतज्ञांनी दिला मोठा इशारा। युद्धस्थितीचा फटका महागाईवर बसला असून जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे। सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत मक्याची एंट्री, गहू कमी, मोठ्या धान्यांना प्रोत्साहन। नागरिकांमधून व्यक्त होते संमिश्र प्रतिक्रिया, त्यामुळे रास्त धान्य दुकानातून मक्याचे देखील वितरण होऊ शकते। शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांकडून कडाकून विरोध, अध्यादेशाची परभणीमध्ये केली होळी। स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सरकारविरोधात घोषणा, शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची शेतकऱ्यांची मागणी। ग्रामीण रोजगार हमी आता 125 दिवसाची, व्ही.जी. रामजीची अधिसूचना केंद्र सरकारकडून जारी। केंद्र सरकारने विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार उपक्रम राबवण्यात येत आहे। लग्नसराईमुळे फुलांचा भाव खुलला, गुलाब 500 तर मोगरा 800 रुपये किलो। सध्या लग्नसराईमुळे फुलांना चांगलेच महत्त्व आले आहे। राज्यात दूध उत्पादनामध्ये 25% घट, उन्हाच्या तीव्रतेचा फटका, चारा महागल्याने उत्पादक अडचणीत। वाढलेले चाऱ्यांचे दर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। तूर हरभरा खरेदीला केंद्राकडून मुदतवाढ, हरभरा खरेदीमध्ये केली 58 मेट्रिक टनांची करण्यात आली आहे वाढ, पणन विभागाच्या सूत्राची माहिती। मुख्यमंत्र्यांना पाठवला कांदा अन 1 रुपया, कांद्याला दर मिळेना, शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये आले पाणी। बाजारामध्ये कांद्याला अगदी कवडीमोल दर मिळत आहे। सौर कृषी पंप लाभार्थ्यांनी इतरांना प्रेरणा द्यावी, सचिव संतोष कुमार यांची माहिती। शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास होण्याची काळाची आहे गरज। राज्यात मान्सूनपूर्व पावसाची शक्यता, मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी या जिल्ह्यामध्ये हलक्या पावसाची शक्यता देण्यात आली आहे। तसेच उष्णतेचीही तीव्रता वाढवण्यात येणार आहे। NCCF विरोधामध्ये कांदा खरेदीदार महासंघाचा संताप, थेट कार्यालयावर धडक मोर्चा, खरेदीची निविदा प्रक्रिया रोखली। नाशिक जिल्ह्यातील अपडेट। उतारवयामध्ये आधार कामगारांना 3,000ची पेन्शन मिळणार, प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना। वयाच्या 60 नंतर दरमहा 3,000 रुपये मिळणार। ट्रॅक्टर अनुदानाची शेतकऱ्यांना आहे प्रतीक्षा, कृषी विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या शेती यांत्रिकरण योजनेअंतर्गत ट्रॅक्टर खरेदीसाठी शेतकऱ्यांना अनुदान देण्यात येत आहे। लाभ घेण्यासाठी ऑनलाईन स्वरूपाचा करावा अर्ज। कांदा उत्पादकांना दिलासा द्या, राणा जगदीशसिंह पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। देशाच्या कांदा उत्पादनामध्ये महाराष्ट्र राज्याचा वाटा 35 ते 40% इतका आहे। दिवसा उन्हाच्या झळा तर रात्री उकाडा, शरीर रिकव्हरी होईना, उन्हामुळे अंगाची होते लाही, आरोग्याच्या तक्रारीमध्ये वाढ, वातावरणात होत आहे सतत बदल। नापेर खरेदी केंद्राकडून शेतकऱ्यांची लूट, परतूर तालुक्यामध्ये 9 केंद्रावर अनियमितता, नियम डालवून हरभरा खरेदी सुरू, मनमानी कारभार सुरू असल्याचा आरोप। जालना जिल्ह्यातील अपडेट। 3 वर्षामध्ये 301 बियाणांचे नमुने बोगस, कंपन्यांवर कारवाई मात्र शून्यच। शासनाच्या महाबीज प्रयोगशाळेच्या अहवालातील माहिती, शेतकऱ्यांच्या पदरी मात्र फसवणूकच। अतिवृष्टीचा फटका पण दरात तेजी, केळीचे दर 1800 रुपये प्रति क्विंटलवर, भाववाढीचा गोडवा, केळी उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा। आवक कमी आणि मागणी वाढली, हिंगोली जिल्ह्यातील स्थिती। हमीभावाने मक्का दिला पण चुकारे मिळेनात, शेतकऱ्यांचे 24 कोटी थकले, प्रशासकीय दिरंगाईचा फटका। सिल्लोड तालुक्यामध्ये खते बियाणे खरेदीसाठी पैशांची चणचण। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अपडेट। कांदा काढणीला मजुरांचा वानवा, शेतकरी हवालदिल, मजुरी 700 ते 800 रुपयावर,
अस्मानी संकटावर सुलतानी संकटाचा फटका. उतारवयात काम नाही चिंता नको, दरमहा मिळेल पेन्शन. शासनाची प्रधानमंत्री श्रमयोगी योजना. योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन स्वरूपाचा करावा अर्ज. वन्यप्राण्यांचा धुमाकूळ, पिके धोक्यात, शेतकरी हवालदिल. उन्हाचा तडाखा आणि पाण्याची कमतरता यामुळे वन्यप्राणी शेतशिवाराकडे धावून उन्हाळी पिके उद्ध्वस्त करीत आहे. शेणखत महागल्याने शेतकरी अडचणीत. ट्रॉलीभर शेणखताला मोजावे लागत आहे 4,000 रुपये. शेणखतासाठी बळीराजाची धावपळ सुरू. उन्हाच्या झळासोबतच पाणी टंचाईचे तीव्र चटके. राज्यामध्ये उन्हाची तीव्रता चांगलीच वाढली आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यामध्ये पाण्याची समस्या निर्माण होत आहे. तात्पुरती प्रमाणपत्र असेल तर सवलत योजनांचा लाभ बंद. केवळ कायमस्वरूपी दिव्यांगत्व असलेलेच लाभार्थी योजनेसाठी पात्र. दिव्यांगत्वाचा विभागाद्वारे नवीन GR प्रसिद्ध. गॅस महागच, पोटाला कळ सोसून वडापाव समोसा कसा विकणार. व्यावसायिक गॅस सिलेंडर 3,000 रुपयावर. थाळीचे दरही वाढले. विक्रेत्यासमोर अडचणीचा बांध. कर्जमाफीची यादी तयार. 62,000 शेतकऱ्यांना होणार फायदा. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी केली मागणी. राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये सोयाबीनच्या दरात थोडीफार घट झाली आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील असणाऱ्या सोयाबीनचे आजचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. अनेक जिल्ह्यामध्ये कापसाच्या दरात थोडीफार घट झाली असून राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे कापसाचे आजचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणाऱ्या शक्तीपीठाला राष्ट्रवादीचा विरोध. KV पाटील. राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये कांद्याच्या दरात थोडीफार घसरण झाली असून राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे कांद्याचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये मक्याच्या दरात थोडीफार घट झाली आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे मक्याचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. वाढत्या तापमानापासून केळी बाग वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड. गिरणा पाट्यातील केळी बागांना फटका. हिरवी नेट, ग्रीन ग्रास व साड्यांच्या सहाय्याने संरक्षणाचे प्रयत्न. जिल्ह्यातील 12 लाख LPG गॅस धारकांना लागणार चाळणी. उज्ज्वला योजनेसाठी 2,73,000 लाभार्थ्यांना KYCचे बंधनकारक. विजेच्या शॉर्ट सर्किटने भंगले स्वप्न. डोळ्यासमोर पिके झाली बेचिराग. एरंडोल चवार्डीमध्ये शिवारात भीषण आग. लाखोंचे नुकसान. हात तोंडाशी आलेला घास हिरावला. आता लसीकरणापासून मुले वंचित राहणार नाही. कृती दल स्थापन होणार. शासनाचे विशेष लक्ष. कृती दलातील सदस्याकडून लसीकरणाचा नियमितपणे आढावा घेतला जाणार आहे. दिवसा उन्हाच्या झळा, रात्री उखाड्याचा कहर. वाढत्या उष्णतेने नागरिकांचे आरोग्य आले धोक्यात. पारा 42 अंशावर. रात्रीचेही तापमान वाढले. नागरिकांना काळजी घेण्याचे केले आवाहन. हळदीची विक्रमी आवक. मोजणीसाठी आणखीन 1 दिवस. वाशिम बाजारामध्ये हळदीची विक्रमी आवक झाल्याने मोजणीसाठी आणखीन 1 दिवस लागणार आहे. कोच्या हळदीला 22,000 रुपयांचा दर. वाशिम कृषी उत्पन्न बाजारामध्ये कांडी, गट्टू आणि कोचा या प्रकारच्या हळदीला समाधानकारक दर मिळत आहे. सामायिक 7/12 असला तरी सोलार कृषी पंपाचा मिळणार लाभ. इतर हिस्सेदारांना ना हरकत प्रमाणपत्रासह करावी लागणार आवश्यक कागदपत्रांची पूर्तता. खताच्या किमतीमध्ये प्रतिबॅग 300 रुपयांनी झाली वाढ. आखाती देशातील युद्धाचा शेतीवर परिणाम. वाढलेले व आजचे असणारे खताचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. ज्यामध्ये 20-20-013 ची बॅग 1800 रुपये व 10-26-26 ची बॅग 2250 रुपयाला झाली आहे. ST प्रवाशांचे 2 रुपये फिटणार. स्वच्छतागृह मोफत वापरता येणार. स्वच्छता अधिभार येणार कमी. आता बस स्थानकामध्ये स्वच्छतागृह ST महामंडळ स्वतः आपल्या हाती घेणार आहे. सामायिक 7/12 असला तरी सोलार कृषी पंपाचा मिळणार लाभ. मागेल त्याला सौर कृषी पंप योजना. सामायिक शेती असलेले शेतकरीही पात्र होणार. ह्या होत्या शेतकऱ्यांच्या आजच्या ताज्या बातम्या. अशाच प्रकारच्या बातम्या रोज पाहण्यासाठी आपल्या या कृषी गाईड YouTube चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. बेल नोटिफिकेशनला ऑल वरती सेट करा. धन्यवाद.